नमस्कार. मी प्राध्यापक राम पालकर. आपल्या एम.कॉमसाठी पर्सनल इन्कम टॅक्स अँड टॅक्स प्लॅनिंग या विषयामध्ये एक टॉपिक आहे इन्कम फ्रॉम सॅलरी. तर तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणजे आपली येणारी जी एक्झाम आहे ऑक्टोबर 2025 ची, तर त्यामध्ये आपल्याला थोडी अभ्यास करण्यास मदत होईल. मग आपण या सेशनमध्ये लेक्चर नंबर 1 आज घेणार आहोत. त्यामध्ये बेसिक गोष्टी ज्या काही असतील इन्कम फ्रॉम सॅलरीमध्ये, तर त्या बघणार आहोत. म्हणजे नेक्स्ट लेक्चरला आपण त्याचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. तत्पूर्वी जे विद्यार्थी चॅनलला नवीन असतील त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजे आपल्याला येणाऱ्या ज्या काही एक्झाम्स असतील किंवा काही एक्झामविषयी माहिती असेल तर अपडेट्स या ग्रुपवर किंवा चॅनलवरती मिळत राहतील, म्हणून चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. तर चला सुरू करू. इन्कम फ्रॉम सॅलरी. तर सॅलरी म्हणजे काय? तर सॅलरी मीन्स द एम्प्लॉयर्स गिव्स द मॉनेटरी बेनिफिट्स टू द एम्प्लॉयी. म्हणजे थोडक्यात काय, की जो एम्प्लॉयर असतो, तर तो एम्प्लॉयर आपल्या जो काही एम्प्लॉयी आहे, तर त्या एम्प्लॉईला जे काही मॉनेटरी बेनिफिट्स देतो त्याला आपण सॅलरी म्हणतो. मग ते मॉनेटरी बेनिफिट्स इन काइंड्स ऑफ मनी असतील, इन काइंड्स ऑफ परक्युजिट्स असतील. ठीक आहे. तर जो काही सॅलरी आहे हा एक सेट असतो. तर त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात. जसं की अलाउन्स असतात, बरोबर. म्हणजे सॅलरी जे काही आहे तर त्यामध्ये सॅलरीच्या कंटेंटमध्ये आपल्याला काय दिसतं, की वेगवेगळे अलाउन्सेस असतात. मग आता आपल्याला हे जे चॅप्टर यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला इन्कम फ्रॉम सॅलरी काढायचं आहे. म्हणजे सॅलरी जी काही आहे तर ती कलेक्टिव्ह असते. म्हणजे त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतील, अलाउन्सेस असतील, परक्युजिट्स असतील. ठीक आहे. काही त्या ठिकाणी एम्प्लॉयरने एम्प्लॉयला दिलेल्या सर्व्हिसेस असतील, रेंटेड सर्व्हिसेस असतील. ठीक आहे. या सर्व मिळून सॅलरी तयार होत असते. सॅलरी फक्त एक अमाउंट आपल्याला दिसते. पण जेव्हा आपण सॅलरीचा अभ्यास करतो आपल्याला काय लक्षात येतं, की सॅलरी एक अमाउंट नाही आहे. तर सॅलरीमध्ये वेगवेगळे कंपोनंट्स आहेत. तर ते ॲड असतात. त्यातला पहिला कंपोनंट जो आहे तर तो काय आहे, अलाउन्सेस असतात. म्हणजेच भत्ते असतात, बरोबर. पण सॅलरीमध्ये आपण बघितलं एखादी सॅलरी शिप, तर त्यामुळे आपल्याला वेगवेगळे भत्ते दिसतात, की अलाउन्सेस दिसत असतात. मग आता आपल्याला काय करायचं आहे, तर या हे जे काही सॅलरी मिळालेली आहे, या सॅलरीमधून त्याचं सॅलरीचं इन्कम किती आहे टॅक्सेबल, हे आपल्याला काढायचं आहे. मग हे काढत असताना आपल्याला त्याला मिळाले जे काही अलाउन्सेस आहेत, तर ते बेसिकली 3 प्रकारचे अलाउन्सेस त्याला मिळत असतात. म्हणजेच अ, जे काही अलाउन्सेस मिळतील ते काही फुल्ली टॅक्सेबल असतात, की ज्यावर कुठलं त्याला एक्झम्पशन मिळत नाही. म्हणजेच जेवढी सॅलरी त्याला मिळते त्या अलाउन्समधनं, तर त्या सगळ्यावर त्याला टॅक्स द्यावा लागतो. असे अलाउन्सेस म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सेस. मग मग इथं आपण लिहिलंय देअर आर 100% टॅक्सेबल. एक्झाम्पल खाली आपण घेतलेले आहेत. मग त्यामध्ये बघा पहिला जो काही अलाउन्स आहे, की जो फुल्ली टॅक्सेबल आहे, 100% टॅक्सेबल आहे. मग डिअरनेस अलाउन्स जो आहे, म्हणजे डी मिळतं बघा. आपण सॅलरीमध्ये बेसिक जे आपण बघत असतो, तर त्यामध्ये आपल्याला एक डी दिसत असतो किंवा डिअरनेस अलाउन्स दिसत असतो. मग हा जो काही डिअरनेस अलाउन्स त्याला मिळतो सॅलरीमध्ये, तर हा कसा आहे, फुल्ली टॅक्सेबल आहे. याच्यावर त्याला कुठल्याही प्रकारचं एक्झम्पशन मिळत नाहीये किंवा त्या टॅक्स जो काही आहे, तर त्याला सूट मिळत नाही टॅक्समधून. ठीक आहे. म्हणून डिअरनेस अलाउन्स दिसला, की आपल्याला 100% तो टॅक्सेबल म्हणून लिहायचा आहे. नंतर ओव्हरटाईम अलाउन्सेस हा पण सुद्धा एक अलाउन्स आहे, की जो त्याला ओव्हरटाईम केल्यानंतर मिळत असतो. तर हा पण अलाउन्स कसा आहे, फुल्ली टॅक्सेबल आहे. नंतर सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स आहे, सी त्याला म्हणतो आपण. हा सुद्धा जो काही आहे, तर हा फुल्ली टॅक्सेबल आहे. याच्यावर पण कुठल्याही प्रकारची सूट त्याला मिळणार नाही. नंतर लंच अलाउन्स आहे. याच्यावर पण त्याला कुठल्याही प्रकारची सूट मिळत नाहीये. सर्व्हंट अलाउन्स आहे. म्हणजेच ज्याला काही सर्व्हंट प्रोव्हाईड केले गेले आहे एम्प्लॉयीकडने, तर त्याला जो काही अलाउन्स त्या ठिकाणी दिला गेला असेल सर्व्हंट अलाउन्स, तर तोही फुल्ली टॅक्सेबल आहे. नंतर नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स हे डॉक्टरसाठी बेसिकली असतं. ठीक आहे. नंतर वार्डन अलाउन्स, प्रोजेक्ट अलाउन्स हे जे काही अलाउन्स आपल्याला दिसत आहेत, की हे फुल्ली टॅक्सेबल आहे. याच्यावर त्याला कुठल्याही प्रकारचं जे काही सूट म्हणतो आपण त्याला किंवा एक्झम्पशन म्हणतो, तर ते मिळणार नाही. त्याला 100% याच्यावरती टॅक्स पे करायचा असतो. नंतर पुढचा जो काही अलाउन्सेसचा टाइप आहे, त्यामधले काय सांगितलंय, पार्टली एक्झम्प्ट अलाउन्स. म्हणजेच काय याचा अर्थ झाला, की असे अलाउन्सेस आहे, की ज्यामध्ये पार्टली त्याला एक्झम्पशन मिळतं. म्हणजे समजा एक अमाउंट आहे, तर त्या अमाउंटपैकी ठराविक रकमेपर्यंत त्याला त्या ठिकाणी टॅक्स बसत नाही. पण पुढची जी काही रक्कम आहे त्यावर टॅक्स बसतो. त्याला म्हणतो आपण पार्टली एक्झम्प्टेड अलाउन्सेस. म्हणजेच काही अमाउंटवरती टॅक्स द्यायचा आहे, तर काही अमाउंटवरती टॅक्स द्यायचा नाही. एक्झम्पशन मिळतं. त्याला म्हणायचं पार्टली एक्झम्प्टेड अलाउन्सेस. मग असे बघा इथं दिलंय सर्टन अमाउंट इज एक्झम्प्ट, द रेस्ट इज टॅक्सेबल. एक्झाम्पल सांगितलंय, की कुठले-कुठले असे अलाउन्सेस आहे, की ज्यामध्ये सर्टन अमाउंटपर्यंत एक्झम्पशन मिळतं, परंतु बाकी रेस्ट ऑफ अमाउंट जे आहे, तर ते टॅक्सेबल असेल.
मग पहिलं आहे एच-आर-ए बघा आपण ऐकलंय बऱ्याच वेळा. हाऊस रेंट अलाउन्स हा सुद्धा एक टॅक्स अलाउन्स आहे, की जो कसं आहे त्याचं सर्टन अमाउंट आपल्याला एक्झम्पशन त्यामध्ये मिळतं. परंतु त्याच्यापेक्षा जास्त जर रक्कम असेल त्या एच-आर-एची तर त्या मात्र टॅक्स त्या ठिकाणी द्यावा लागतो. मग बघा आता हे एच-आर-ए कसं काढायचं आहे? इथं एक्झम्पशन काय असेल? लिस्ट ऑफ द फॉलोइंग म्हणजे खालील जे दिलेल्या 3 गोष्टी आहेत, तर त्यापैकी जे लिस्ट असेल म्हणजे कमी असेल, तर ते एक्झम्पशन आपल्याला मिळणार आहे. मग काय एक्झम्पशनमध्ये आपल्याला त्या ठिकाणी वर्किंग करावं लागेल, की ॲक्चुअल एच-आर-ए रिसीव्हड म्हणजे त्याला जो काही ॲक्चुअल एच-आर-ए अलाउन्स आहे, तर तो किती मिळाला आहे ती अमाउंट एक. नंतर रेंटेड जर ते असेल, तर त्यानं रेंट किती पेड केलं आहे. ठीक आहे. दुसरं 2 नंबरला काय घ्यायचं रेंट पेड मायनस 10% ऑफ सॅलरी. मग सॅलरी आपल्याला त्या ठिकाणी सॅलरीच्या 10% काय करायचे रेंट पेड मायनस करून जी अमाउंट येईल ती दुसरी अमाउंट, नंतर तिसरी अमाउंट 50% ऑफ सॅलरी मेट्रो जे काही असेल सिटी त्यामध्ये आणि 40% ऑफ नॉन मेट्रो ज्या काही सिटी असतील तिथं 40% ऑफ सॅलरी घ्यायचं आहे. या 3 पैकी जी अमाउंट कमी असेल तर तेवढं आपल्याला काय मिळणार आहे त्या ठिकाणी एक्झम्पशन मिळणार आहे किंवा सूट मिळणार आहे. म्हणून मग आपण जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तेव्हा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की एच-आर-ए जर असेल तर आपल्याला हे वर्किंग त्या ठिकाणी करावं लागेल, की 3 अमाउंट आपल्याला बघायचे आहेत आणि त्या 3 अमाउंटपैकी जी कमी अमाउंट असेल तर ती काय करायची आहे मायनस करायची आहे. मग पहिली अमाउंट म्हणजे ॲक्चुअल एच-आर-ए किती मिळाला, दुसरी त्यानं रेंट पेड केलंय त्यातून 10% सॅलरीचा मायनस केलं तर ती अमाउंट, नंतर तिसरी अमाउंट 50% ऑफ सॅलरी मेट्रो सिटीमध्ये आणि 40% ऑफ नॉन मेट्रो सिटीमध्ये. या 3 अमाउंटपैकी जी कमी अमाउंट असेल तर ते आपल्याला एक्झम्पशन म्हणून मिळणार आहे. ठीक आहे. नंतर अजून कुठला एक अलाउन्स आहे बघा चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स हा सुद्धा एक अलाउन्स असा आहे, की ज्यामध्ये काही अमाउंट ही एक्झम्प्ट आहे तर काही ही टॅक्सेबल आहे. मग काय सांगितलंय बघा एक्झम्प्ट ₹100 पर मंथ पर चाइल्ड मॅक्सिमम 2 चिल्ड्रन्स बरोबर आहे. म्हणजेच चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स जर एम्प्लॉयीकडनं मिळत असेल तर त्याला एक्झम्पशन मिळतं, पण त्याला मर्यादा आहे. काय मर्यादा सांगितली आहे, की ₹100 पर मंथ पर्यंत आणि 2 जर असतील 2 मुलांपर्यंत जर मिळत असेल, तर तुम्हाला एक्झम्पशन मिळेल. परंतु जास्त जर मिळत असेल त्याच्यापेक्षा म्हणजे ₹200 मिळत आहे आणि 3 चिल्ड्रन असतील किंवा 2 जरी असतील आणि 200 जरी मिळत असेल, तरी पण त्या ठिकाणी जे वरचे ₹100 आहे, तर त्यावर तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल. ठीक आहे. म्हणजेच लिमिट ठरलं आहे, की जो काही चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स आहे, तर तो ₹100 पर्यंत मिळाला तर काही हरकत नाही. तिथं टॅक्स आपण त्या ठिकाणी घेणार नाही. परंतु त्यापेक्षा जास्त जर मिळत असेल, तर मात्र त्याला टॅक्स द्यावा लागेल. आणि इथं पण 2च मुलापर्यंत हे अलाउड आहे. तिसरं मुलं असेल तर तिसऱ्या मुलाला अलाउड होणार नाही. म्हणून हे एक लक्षात ठेवायचं आहे, की चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स जो काही आहे, तोही असा एक अलाउन्स आहे, की जो पार्टली एक्झम्प्ट अलाउन्स आहे आणि पार्टली टॅक्सेबल सुद्धा आहे. नंतर नेक्स्ट जर बघितलं आपण तर तो आहे हॉस्टेल अलाउन्स म्हणजेच जे काही एम्प्लॉयी आहे त्यांच्या मुलांसाठी हॉस्टेल अलाउन्स पण कधी मिळत असतो. मग इथं पण सांगितलंय, की हा जो काही हॉस्टेल अलाउन्स आहे, हा असा अलाउन्स आहे, की तो पार्टली एक्झम्प्ट आणि पार्टली टॅक्सेबल आहे. मग कितीपर्यंत सांगितलंय? तर बघा दिलंय एक्झम्पशन 300 म्हणजेच पर मंथ पर चाइल्ड मॅक्सिमम 2 चिल्ड्रन. इथं पण सेम आहे, फक्त अमाउंट वेगवेगळी आहे. वरती ₹100 तर खाली ₹300 आहे. म्हणजे ₹300 पर्यंत हॉस्टेल अलाउन्स जो काही आहे, तर तो टॅक्सेबल नाहीये. पण 300 पेक्षा जास्त जर मिळत असेल पर मंथ तर मात्र वरचा जो काही जो असेल तर तो टॅक्सेबल असेल. ठीक आहे. म्हणजे ₹300 पर्यंत आपण मायनस करू शकतो. 300च्या वरती जो काही अमाउंट असेल तर ती त्याला त्याच्यावरती टॅक्स द्यावा लागेल. ठीक आहे. नंतर ट्रान्सपोर्ट अलाउन्स आहे बघा. इथं काय म्हटलंय कंसामध्ये फॉर डिसेबल एम्प्लॉयी म्हणजे जे डिसेबल एम्प्लॉयी असतील त्यांच्यासाठी एक्झम्पशन आहे किती रुपये? ₹3200 पर मंथ. म्हणजे त्यांना ट्रान्सपोर्ट करण्यासाठी ₹3200 पर्यंत त्या ठिकाणी जर अलाउन्स दिला असेल कंपनीने तर तो एक्झम्प्ट आहे. त्यावर टॅक्स त्या ठिकाणी गव्हर्नमेंट घेणार नाही. पण जास्त दिला असेल तर त्यावरती सुद्धा टॅक्स आकारला जाईल. तर हे होते काही एक्झाम्पल्स कुठले, की पार्टली एक्झम्प्ट आहे. म्हणजे असे पण अलाउन्स असतात, की पार्टली एक्झम्प्ट आहे आणि पार्टली टॅक्सेबल आहेत. ठीक आहे. नंतर तिसरं जो अलाउन्स आहे तो फुल्ली एक्झम्प्ट अलाउन्स आहे. आता आपल्याला बऱ्यापैकी याची गरज पडत नाही कारण की इथं बघा, की कोणाकोणाला म्हटलंय फॉरेन अलाउन्सेस आहे फॉर गव्हर्नमेंट एम्प्लॉईज, अलाउन्सेस हाय कोर्ट, सुप्रीम कोर्ट जज, अलाउन्सेस फॉर इट्स एम्प्लॉई, सर्टन अलाउन्सेस पेड टू MP, MLAs हे जे काही आहेत या लोकांना जे काही अलाउन्सेस मिळत असतील तर हे फुल्ली एक्झम्प्ट असतात. ठीक आहे. हे आपल्याला काही जास्त परीक्षेला विचारत नाही.
म्हणून आपल्याला महत्त्वाचे 2 जे काही पहिले अलाउन्स आहेत, की फुल्ली टॅक्सेबल आणि पार्टली टॅक्सेबल, हे 2 अलाउन्स आपल्याला महत्त्वाचे असणार आहे. नंतर अजून बघा, सॅलरीमध्ये आपल्याला पी-एफ मिळत असतं, बरोबर. पण आता ते सगळेच आपण पी-एफ डिस्कस करणार नाहीये. फक्त आपल्या महत्त्वाच्यासाठी जो काही आहे किंवा परीक्षेला जो विचारतात, तर तो आपण इथे डिस्कस करणार आहोत. तो कुठला आहे? आर-पी-एफ, रिकॉग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड. मग याच्यावरती काय त्या ठिकाणी सांगितलं आहे बघा, एम्प्लॉयर्स कंट्रीब्युशन जे काही असतं, म्हणजेच जसं की आपल्याला पी-एफचे कन्सेप्ट सगळ्यांना माहिती आहे, की पी-एफमध्ये काय होतं, की एम्प्लॉयी आणि एम्प्लॉयर दोन्हीकडून कंट्रीब्युशन होत असतं, म्हणजेच आपल्या पी-एफ अकाउंट्सला. तर त्यातलं जे काही एम्प्लॉयर्स कंट्रीब्युशन आहे, तर त्यावरती त्या ठिकाणी एक्झम्पशन मिळतं. मग किती मिळतं बघा, एक्झम्प्ट अप टू द 12% ऑफ सॅलरी. सॅलरीमध्ये काय काय घ्यायचंय, तर बेसिक प्लस डी-ए फॉर्मिंग पार्ट ऑफ रिटायरमेंट बेनिफिट्स. तर हे जे काही सॅलरी आपण काउंट करणार आहोत किंवा त्या ठिकाणी घेणार आहोत, तर त्याच्या 12% आपल्याला त्या ठिकाणी एम्प्लॉयर कंट्रीब्युशन जे काही आहे पी-एफमध्ये, तर त्यावर एक्झम्पशन मिळतं. कंट्रीब्युशन अबोव 12% इज द टॅक्सेबल इन द हँड्स ऑफ द एम्प्लॉय. आणि जर 12% जास्त जर होत असेल अमाऊंट, तर ते टॅक्सेबल आहे. ठीक आहे. नंतर त्यासोबत इंटरेस्ट ऑन आर-पी-एफ. आता पी-एफ आपल्याला माहिती आहे, पी-एफवरती इंटरेस्ट मिळतं. मग हे जे काही इंटरेस्ट आहे, तर हे पण सॅलरी आहे एक प्रकारची, बरोबर आहे. म्हणून याच्यावर पण सांगितलंय की इंटरेस्ट अप टू 9.5% पर ॲनम एक्झम्प्ट आहे. ठीक आहे. त्यापेक्षा जास्त असेल तर टॅक्सेबल आहे. म्हणजे थोडक्यात काय आपल्या लक्षात ठेवायचं आहे, आर-पी-एफ जे काही आहे, आर-पी-एफ आपल्याला बऱ्याच वेळा परीक्षेला विचारतात. आणि मग त्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, की सॅलरीच्या 12% आपल्याला एम्प्लॉयर्स कंट्रीब्युशन जे काही आहे, तर त्यावरती एक्झम्पशन मिळतं. त्याचबरोबर जे काही इंटरेस्ट ऑन आर-पी-एफ आहे, त्यावरती 9.5% त्या ठिकाणी एक्झम्पशन जे आहे, तर ते मिळतं. हे बऱ्यापैकी बहुतेक सगळेच प्रश्न जे एक्झाम आहे, तर याच्यावरती प्रश्न असतो सॅलरीमध्ये, म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. चला पुढं आपल्याला बघायचं आहे टॅक्स ट्रीटमेंट ऑफ कार अलाउन्स. कार अलाउन्स जो काही मिळतो, त्यावर पण बरेच वेळा प्रश्न विचारतात किंवा सॅलरीमध्ये ते असतं. मग बघा, कार अलाउन्स इज टॅक्सेबल अनलेस द स्पेसिफिक कंडिशन्स आर मेट. टॅक्सेबिलिटी डिपेंड्स ऑन हू यूज द कार अँड हू ओन्स द कार. म्हणजे जे काही कार अलाउन्स त्या ठिकाणी जर एम्प्लॉयर देत असेल एम्प्लॉईला, तर तो डिपेंड्स आहे की तो यूज कसा आहे त्या कारचा, आणि त्यासाठी जर जो अलाउन्स मिळत असेल, तर तो टॅक्सेबल आहे किंवा नाही. मग आता बघा काय म्हटलंय, केस फॉर टॅक्स ट्रीटमेंट आपल्याला त्या ठिकाणी सांगितले, कार ओन बाय एम्प्लॉई अँड यूज फॉर पर्सनल पर्पज. बघा, कार कोणाची आहे, तर त्या ठिकाणी एम्प्लॉईचीच कार आहे आणि पर्सनल यूजसाठीच त्या ठिकाणी तो वापरतोय आणि त्याला अलाउन्स मिळतोय कार अलाउन्स. तर हा जो काही कार अलाउन्स आहे, हा फुल्ली टॅक्सेबल असेल. ठीक आहे. म्हणजेच एम्प्लॉईचीच कार आहे आणि एम्प्लॉईज तो पर्सनल यूजसाठी वापरतोय, तर अशा प्रकारे जर अलाउन्स मिळत असेल, तर हा अलाउन्स त्या ठिकाणी फुल्ली टॅक्सेबल असणार आहे, कारण की हे पर्सनल यूज आहे. नंतर बी केस काय सांगितली, कार ओन बाय एम्प्लॉई अँड यूज फॉर द ऑफिशियल पर्पज. म्हणजे कार ही एम्प्लॉईची आहे आणि तो जे काही ऑफिशियल यूज आहे यासाठी वापरत असेल, तर त्याला अलाउन्स मिळत असेल, तर अलाउन्स मे एक्झम्प्ट टू द एक्सटेंट ऑफ द ॲक्च्युअल एक्सपेंडिचर. म्हणजे जेवढं एक्सपेंडिचर होईल त्याचं ऑफिस यूजसाठी, तर ते त्या ठिकाणी अलाउड होईल किंवा एक्झम्प्ट होईल. पण बाकीचं जे काही असेल, तर तो त्याला त्याचं टॅक्स द्यावं लागेल. आणि हे पण जर काही ऑफिशियल ड्युटी त्या ठिकाणी असेल, त्याला एम्प्लॉईला प्रॉपर त्याचे जे काही बिल्स असतील, तर सबमिट करावं लागतील. तर त्याला त्या ठिकाणी एक्झम्पशन मिळतं, ज्यावेळेस त्याची ओन कार आहे आणि त्याने यूज केली आहे फॉर ऑफिस पर्पजसाठी. नंतर एनी अमाऊंट मोर दॅन एक्सपेन्स टॅक्सेबल. ठीक आहे. नंतर कार ओन बाय द एम्प्लॉई अँड यूज फॉर द बोथ पर्सनल अँड ऑफिशियल पर्पज. म्हणजे बघा, सी कंडिशन काय सांगितली आहे, की कार ही एम्प्लॉईची आहे आणि तो काय करतोय, दोन्ही यूजसाठी वापरतोय, म्हणजे पर्सनल पण वापरतोय आणि ऑफिस पण वापरतोय. जनरली अलाउन्स इज पार्टली टॅक्सेबल, सॉरी एक्झम्प्ट असतो. असा जो काही अलाउन्स आहे, तर तो पार्टली एक्झम्प्ट आहे. द पार्ट यूज फॉर द पर्सनल यूज इज टॅक्सेबल. म्हणजे थोडक्यात काय झालं, की जो पर्सनल यूज आहे, तर तो टॅक्सेबल असेल अलाउन्स दिलेला, आणि जो ऑफिस यूज असेल, तर तो एक्झम्पशन असेल. तर चौथी कंडिशन जी काही आहे, तर ते आपल्यासाठी महत्त्वाची आहे. बाकीचं आपल्याला एवढं काही विचारणार नाहीये, पण आपल्या माहितीसाठी आपण घेतलंय. पण चौथी कंडिशन आपल्याला बऱ्यापैकी परीक्षेला असते, द फिक्स एक्झम्पशन. बघा, याच्यामध्ये काय सांगितलं, इफ द कार इज यूज फॉर द बोथ ऑफिशियल अँड पर्सनल पर्पज, एक्झम्पशन इज गिवन ॲज बिलो. मग आता बघा कसं, ज्यावेळेस जे काही कार कोणाची असेल आणि जर कार त्या ठिकाणी ऑफिस यूजसाठी वापरली असेल आणि अलाउन्स मिळत असेल, तर त्यावरती एक्झम्पशन किती आहे, तर बघा,
1800 पर मंथ फॉर कार अप टू 1.6 लिटर इंजिन. म्हणजे 1.6 सीसी जे काही आहे त्याला म्हणतो आपण, तर त्यासाठी ₹1800 ज्याला अलाउन्स मिळत असेल तर तो एक्झम्पशन आहे 1.6 लिटरसाठी. आणि ₹2400 दिले बघा, 2400 पर मंथ फॉर अबोव 1.6 लिटर इंजिन. म्हणजे 1.6 सीसी पेक्षा जास्त इंजिन असेल तर त्याला ₹2400 एक्झम्पशन मिळेल, अलाउन्स मिळाला असेल तर. आणि इफ ड्रायव्हर जर कंपनीने ड्रायव्हर पण दिला असेल तर ड्रायव्हरला ₹900 त्या ठिकाणी पर मंथ एक्झम्पशन त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, कार आपल्याला जेव्हा विचारतील किंवा कार त्या ठिकाणी सांगितलं असेल की एम्प्लॉयला त्या ठिकाणी कार अलाउन्स दिला असेल, तर आपल्याला ह्या गोष्टी महत्त्वाच्या असणार आहे की त्याचं इंजिन किती सीसी आहे. तर सांगितलं जाईल की 1.6 पेक्षा जर कमी असेल तर त्याला आपण ₹1800 एक्झम्पशन द्यायचं आहे कार अलाउन्सवरती. जर त्यापेक्षा जास्त असेल, 1.6 पेक्षा जास्त जर कार सीसीची असेल तर ₹2400 पर मंथ त्याला काय करायचं, एक्झम्पशन द्यायचं आहे. ₹900 ड्रायव्हर जर ड्रायव्हर दिला असेल तर. तर अशा प्रकारचं एक्झम्पशन त्याला कार अलाउन्सवरती मिळणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची बेसिक थोडीफार इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी बघितलेली आहे. या लेक्चरमध्ये. पुढच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जो काही आहे सॅलरीचा तो सॉल्व्ह करू. म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला थोडी मदत होईल. धन्यवाद.